विनोद भाईंचे अगदी जवळचे मित्र आपलं स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. आणि शांतिनगर संघ आपण शरद जाधव आपण संपर्क साधा. शरद जाधव आपण या मंचावरती आपलं या मंचावरती सहर्ष स्वागत आहे. वेलकम. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि शरद जाधव आपण देखील या मंचावरती विराजमान व्हायचे. हार्डलेक दीपेश भोईर, खूप चांगलं क्षेत्रक्षण तुमचं पाहायला मिळालं. आणि विनोदजी म्हात्रे साहेबांना आपण मंचावरती पाहू शकाल. त्यांच्या माध्यमातून या आयोजन कमिटीला 500 रुपयाची देणगी मिळाली आहे. वेलकम टीम आई गावदेवी वडवली संघ, सुस्वागतम. वेलकम. या मॅचचा माध्यमात खेळाडू असेल विनोद म्हात्रेंना विनंती करून आपल्या शुभाशय द्यायचा आहे. ब्लॅक डायमंड ऑफ दाभाड, अर्थातच आजपासून या नावाने त्याला संबोधलं जाईल, गणेश जाधव. आणि खऱ्या अर्थाने त्याची फलंदाजी बहरलेली आपण या मैदानात पाहत असतो. मागच्याच टुर्नामेंट मॅन ऑफ द टुर्नामेंटचा किताब मिळवला. वेलप्लेड गणेश. आणि गणेश आजपासून ब्लॅक डायमंड ऑफ दाभाड या नावाने संबोधलं जाईल खऱ्या अर्थाने. पण हिरा हा कधीतरी चमकतो, पण तो सर्वांना त्याची छाप सोडून जातो. सन्मान्य कोंदेगावचे प्रतिष्ठित व्यक्ती उद्योगपती संदीप दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून या आयोजन समितीला 1000 रुपयाची कॅश प्राइज मिळाली. त्यांच्या देखील मी आभार व्यक्त करेन. समितीच्या माध्यमातून संदीप दादा थालके आपलं देखील खूप गोड कौतुक असेल. आणि मित्रांनो, पुढची मॅच पाहायला विसरू नका. त्या ठिकाणी मात्र व्हॉइस ऑफ मोरनी प्रवीणजी शिंदे सर आपल्या समोर जॉईन होतील. थँक्यू, धन्यवाद संदीप पाटील. प्रेक्षकांनी कुठेही जाऊ नका. आजच्या दिवसामध्ये खूप चांगले सामने आपल्याला पाहायला मिळतील. यानंतर होणारा सामना आई गावदेवी स्पोर्ट्स वडवली ए विपक्षामध्ये आई गावदेवी वडवली बी. दोन्ही संघांनी सज्ज राहा. एकाच गावातील दोन संघ आमने सामने पाहायला मिळतील. फर्स्ट इनिंग नंतर त्या सामन्याचा टॉस देखील आपण करणार आहोत. सर्वप्रथम जाऊयात चालू असलेल्या सामन्याकडे. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करावी लागत आहे एस एस स्पोर्ट्स चाळी संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आशिष पाटील आणि त्याच्या साथीने तुषार भुईर ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. या ठिकाणी ऋतिक पालवी दलोंडे यांच्या माध्यमातून टीम एस बी दलोंडे संघासाठी शुभेच्छा आल्यात. आम्ही त्या स्वीकार करतोय आणि या स्पर्धेसाठी देखील शुभेच्छा आल्यात, त्याचा देखील आम्ही स्वीकार करतो. थँक्यू ऋतिक पालवी, मॅन फ्रॉम दलोंडे. आपल्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतोय. थँक्यू सो मच. मात्र पुढच्या मॅचसाठी दोन्ही कॅप्टन आपण लगेच सज्ज राहायचं आहे. आणि आमच्या ओम साई क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष हर्षद पाटील बिट्टू यांना विनंती केली की आपण या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. आणि आमचे नरेश पाटील देखील आज सध्या उपस्थित नाही आहेत, मात्र त्यांच्या अनुपस्थित विकी वारकेडे आपण या एक चांगला खेळाडू आहे. या दोन्ही खेळाडूंचे मात्र आम्ही करतो वेलकम, सुस्वागतम. चला हर्षद पाटील आपण या आणि आपला कॅप्टन दोन्ही संघाचे पाठवून द्या लगेच. एका इनिंग ब्रेक नंतर आपण आपला टॉस करणार आहोत. ओव्हर टू द कॉम्बॉक्स. या ठिकाणी मात्र व्हॉइस ऑफ मोरनी प्रवीणजी शिंदे सर उपस्थित असेल. थँक्यू, धन्यवाद संदीप. सलामीची जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतो. एक बाजूने तुषार भोईर संघाचा संघनायक आहे, तर दुसऱ्या बाजूने त्याला साथ देण्याकरिता आशिष पाटील हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या क्रमांकाचा षटक जॉन्टी, डाव्या हाताचा शैलीदार गोलंदाज पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. पहिला बॉल जॉन्टीचा, अकुट टप्प्याचा बॉल होता, थोडीशी उसळी दिली. आडव्या बॅटने ऑनसाइड कडे खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक सागर पाटीलच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. पहिला बॉल डॉट आलाय जॉन्टीचा. आपण पाहिलं तर एस एस स्पोर्ट्स ठाणे संघ देखील संघर्ष करताना पाहायला मिळाला आहे या हंगामामध्ये. तर या एस पी स्पोर्ट्स दलोंडे संघाचा प्रवास चालू हंगामामध्ये खूप चांगला राहिला आहे. गोलंदाजी बरोबर चांगली फलंदाजी आणि त्याचबरोबर चांगलं क्षेत्ररक्षण. पुढचा बॉल जॉन्टीचा, अकुट टप्प्याचा बॉल. इथं मात्र पाहिलं तर धावचीची संधी निर्माण झाली आहे आणि इथे काय घडले देखील पाहावं लागेल. फलंदाज तुषार भोईरला इथे धावचित व्हावं लागेल. काही एक आवश्यकता नव्हती धाव घेण्याची. खराब कॉल कॉम्बिनेशन आणि स्वतःचा जबाबदार स्वतःच असेल, कारण हा कॉल त्याचा होता. पहिला धक्का, पहिली विकेट एस एस स्पोर्ट्स ठाणे संघाला मिस्टर तुषार भोईरच्या रूपामध्ये.
चांगली सुरुवात एसबी स्पोर्ट संघाकडून पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट आणि त्यानंतर तुषार भोईरची रनआउटची विकेट. चांगला परफॉर्मन्स गोलंदाजी द्वारे आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पाहिलं तर विकेट टू विकेट गोलंदाजी केली जाते. नवीन फलंदाज या टीमचा मुख्य खेळाडू प्रमुख खेळाडू आहे हर्षद पाटील. खूप सारा अनुभव त्याच्या पाठीशी आहे आणि नाजूक स्थिती आहे एस स्पोर्ट्स आणि संघाच्या. अशा स्थितीमध्ये त्याला बॅटिंग करायची. बेस्ट वर्सेस बेस्ट. पुढचा बॉल अकुट टप्प्याचा बॉल शॉट टम्पुल पॉवरफुल सक्सेसफुल आउट ऑफ द पार्क. चेंडू जाईल निघून 6 धावांसाठी. येतोय हर्षद पाटीलच्या बॅटमधून A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आल्या आल्या आपले हात कोल्हेत. आल्या आल्या मोठा फटका त्यानं खेचलाय. धावसंख्या 6 या अंकावरती. अगुट टप्प्याचा बॉल आणि त्याला मात्र कन्वर्ट केलाय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा सरळ बॅटने लॉफ्टेड फटका. यावेळेला लॉंग ऑनच्या डोक्यावरून निघून जाईल. सलगचा दुसरा षटकार. हर्षद पाटील ऑन फायर. सलगच्या 2 बॉलवरती 2 आगाज 2 षटकार. धावसंख्या 12 वरती असताना षटकाराची हॅट्रिक पूर्ण होईल का? यावेळेला चांगला बॉल आहे. जॉन्टीनी त्याचा क्लास दाखवला. इथे मात्र पाहिलं तरी यष्टीरक्षक सागर पाटील कडून चुकी पाहायला मिळाली. क्षणामध्ये त्याचं रूपांतर होईल. 1 धावेमध्ये 22 ची धाव मात्र मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 13 धावा. हर्षद पाटील खूप चांगली बॅटिंग करतायत. मैदानाच्या आतमध्ये बरसतायत. जॉन्टी सारख्या दिग्गज गोलंदाजावरती 2 षटकार त्याने लगावले आणि चांगल्या व्यासपीठावरती आपल्या टीमला पुन्हा एकदा नेऊन ठेवलंय. शेवटचा अंतिम बॉल. आशिष पाटील सामना करतील. प्रथम स्ट्रायकर एंड वरती येत आहेत. यावेळेला मात्र पाहिलं तर डॉट बॉलची समाप्ती झाली आहे आणि त्यानंतर बॅटची लिडिंग एज. फलंदाज बाद होतील आशिष पाटील. दुसरा धक्का टीम एस स्पोर्ट्स आणि संघाला. दुसरी विकेट आली आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर हर्षद पाटील खूप चांगली बॅटिंग करतात परंतु या ठिकाणी आशिष पाटील देखील बाद होतात. 2 विकेट्स आल्या. पहिली तुषार भोईर आणि त्यानंतर आशिषला माघारी जावं लागते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा फळक आपण पाहतोय. 13 धावा धावफळकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाज सचिन पाटीलला आतमध्ये जात असताना. सचिन पाटील म्हटलं तर पॉवर हिटर हार्ड हिटर फलंदाज आहे. हिटमॅन ऑफ एस स्पोर्ट्स आणि टीम. हिटमॅनची उपमा त्याला सातत्याने आपण देत असतो. आक्रमकतेसाठी या खेळाडूला जाणलं जातं ओळखलं जातं या पंचकृषीमध्ये आणि तो फलंदाज मैदानात दाखल झाला आहे. सचिन पाटील उर्फ पप्पू. 13 धावा धावफळकावरती आहेत. 2 विकेट्स महत्वाच्या आल्यात आणि इथे मिडल ऑर्डर मध्ये सचिन आणि हर्षदला चांगली पार्टनरशिप दाखवावी लागेल कारण या इनिंग्स मध्ये पाहिलं तर 3 षटकांचा खेळ अजून शिल्लक आहे आणि अशा स्थितीमध्ये एक चांगल्या पार्टनरशिपची आवश्यकता आहे. आणि त्याचनंतर गोलंदाज आपल्याला सागर पाटील पाहायला मिळेल. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे एसबी स्पोर्ट दलोंडे टीमचा आणि इथून तो गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. जॉन्टीने पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या. तेरा धावा धावफळकावरती जोडल्या गेल्या. 2 विकेट्स आल्या. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय हर्षद पाटीलला. नक्कीच मैदानाच्या बाहेर प्रेक्षक देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. श्री गणेश दाभाड संघाचे त्या ठिकाणी खेळाडू आहेत अर्थात कर्णधार आहेत. षटकातला पहिला बॉल ओव्हर द विकेटने मार्गस्थ केला जाईल. स्ट्रायकर एंड वरती राईट हँड बॅट्समन आपल्याला हर्षद पाटील पाहायला मिळतील. यावेळेला मात्र ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये प्रोटेक्शन दिले गेले. पहिली धाव इथे कंप्लीट झाली. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर आक्रमकतेसाठी ओळखले जातात आणि दोन्ही खेळाडूंकडे खूप साऱ्या वर्षांचा अनुभव आहे. सागर पाटील याकडे देखील खूप चांगला अनुभव आहे. षटकाराच्या बाहेर कोणत्याही प्रेक्षकाने झेल टिपला तर वायसी वाईस प्रिन्सिपल सन्माननीय प्रमोदजी थाळके यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. पहा आल्या आल्या सचिन पाटीलने आपला रंग दाखवलाय. त्याने हल्ला चढवलाय सागर पाटील वरती. आल्या आल्या त्याने आपलं कौशल्य दाखवलंय. त्याने ठोकलाय षटकार. कुंदे संघाच्या ऑल इंडियर्स यांना विनंती असेल आपण सीमारेषेचा ताबा घ्या. विनंती असेल कारण खेळाडू जाऊन चेंडू आणतायत. पुढचा बॉल
स्विच इट केलाय, पहा खराब शॉट सिलेक्शन आणि इथे मात्र सचिन पाटीलला बाद व्हावं लागतं. संदीप पाटील सातत्याने म्हणत असतात या फटक्याला की जर झाला तर तुम्ही यशस्वी, अन्यथा तुम्हाला बर्बाद देखील व्हावं लागतं. आणि इथे बर्बाद झालाय, अर्थात सचिन पाटीलची महत्वाची विकेट आली आहे. या गोदरच्या बॉलवरती षटकार आला होता, हा स्ट्रोक खेळण्याची गरज होती का, हा एक प्रश्न चिन्ह आहे एस एस स्पोर्ट्स अन्य संघासमोर. फलंदाज सचिन बाद. यावेळेला मात्र पाहिले तर अतिरिक्त उंची गाठली आहे. गोलंदाज स्वतः चेंडूपर्यंत प्रयत्न करत होते आणि त्याच नंतर या 2 धावा इथे कंप्लीट होतील. फलंदाज इथून रितेश शेलार बॅटिंग करताना पाहायला मिळतील. आघाडीचे फलंदाज अगदी स्वस्तात बाद झाले. तुषार धावचित झाले, त्याचनंतर आशिष पाटील झेलबाद झाले आणि त्याचनंतर सचिन पाटील देखील झेलबाद झाले. आणि या मिडल ऑर्डरमध्ये 5व्या क्रमांकावरती रितेश शेलार या फलंदाजाला धाडलंय, परंतु इथून त्याला हर्षद पाटीलला चांगली साथ द्यावी लागेल. धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 22 धावा धावफळकावरती. तिथे पहा तिन्ही दांड्या गुल, जबरदस्त बॉल, सागर पाटीलचा भेदक बॉल, वेगवान बॉल, एसटीचित केलाय, एसटीच्या फर्निचर उद्ध्वस्त केलाय. रितेश शेलार देखील बाद. 4था धक्का एस एस स्पोर्ट्स आणि संघाला. रितेश शेलारने देखील तीच चुकी केली जी चुकी या अगोदर सचिन पाटीलने या मॅच मध्ये केली होती. खऱ्या अर्थानं तुमचा स्ट्रायकर प्रमुख खेळाडू नॉन स्ट्राइक एंड वरती आहे, त्यामुळे तुम्हाला त्याला स्ट्रायकर एंड वरती आणणं गरजेचं आहे. इथे मात्र विकेट्स गमावल्या जातात. सागर पाटीलचा तुफान वेग आपण पाहिला, ज्यावरती तिन्ही एष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या आणि फलंदाज रितेश शेलारला बाद केलं. धक्का क्रमांक 4, 22 धावा धावफळकावरती आहेत. धावसंख्या अगदी चांगल्या पद्धतीने आहे, परंतु दुसऱ्या बाजूने पाहिले तर डावाची घसरण पाहायला मिळते, पडझड पाहायला मिळते. दिवेश आलाय नवीन फलंदाज स्ट्रायकर एंड वरती. सागर पाटीलने आतापर्यंत 5 बॉल संपन्न केले, शेवटचा बॉल आहे. सागर पाटीलकडे वेग आहे आणि त्या वेगाचा तो योग्य वापर करतो या मॅच मध्ये. या वेळेला मात्र पाहिलं आउट ऑफ दी लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, पंचांचा वाईटचा इशारा. एक्स्ट्रा रन टीमची धावसंख्या धावफळकावरती. चला स्पर्श झालाय का? ओके थँक्यू. तर 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. डेड बॉल आहे. ओके ओके थँक्यू. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय 22 धावा धावफळकावरती आहे. डेड बॉलचा इशारा देखील झालाय. पंचांकडून अंतिम बॉल शिल्लक आहे. अगदी वेगानं गोलंदाजी करतोय सागर पाटील, वेगावरती स्वार झालाय. पुढचा बॉल घेऊन यावेळेला मात्र फक्त ऑन साइडला दिशा दाखवले, फ्लिक केलाय. मिड ऑन क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक आहेत. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. रनआउटची संधी होती, संधी गमावली. अंतिम क्षणाला चेंडू हातातनं निसटला आणि त्यानंतर 2 षटकाचा खेळ इथे संपलाय. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्येचा फळक आपण पाहतोय 4 गडी बाद 23. अशा स्थितीमध्ये हर्षद पाटील 4 बॉलचा सामना करत 13 धावांचे योगदान दिले, ज्यामध्ये 2 षटकार आपण पाहिले. सचिन पाटील 1 षटकार त्याने लगावला, परंतु अधिक काळ खेळपट्टीवरती टिकू शकले नाही आहेत. त्यांची देखील विकेट आली, परंतु इथून एसबी स्पोर्ट दलोंडे टीमचे प्रयत्न असतील अधिकाधिक धावा रोखण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये पाणी फाटवलं जातंय. उमसाई क्रिकेट असोसिएशनच्या नियमावलीनुसार ही स्पर्धा 2 षटकांच्या नंतर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जाऊ शकताय आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. जोपर्यंत हर्षद पाटील खेळपट्टीवरती असेल तोपर्यंत भीतीची घंटा ही एसबी स्पोर्ट दलोंडे संघाच्या गळ्यामध्ये असणार आहे, कारण त्यांना देखील ठाऊक आहे हर्षद पाटील एक आक्रमकतेचा फलंदाज आहे आणि तो अधिक वेळ जर काय खेळपट्टीवरती राहिला तर धावगती 100% वाढणार आहे. आणि सागर पाटील जॉन्टीचे तेच प्रयत्न आहेत.
हर्षद पाटीलच्या विकेटवरती फोकस. नेक्स्ट मॅच आई गावदेवी वडवली आणि त्याच्या विपक्षामध्ये आई गावदेवी वडवली बी. एक जबरदस्त बिग फाईट पाहायला मिळेल. मात्र विजय कोणाचा असू द्या, विजय हा गावाचा असणार आहे पुढील मॅच मध्ये. कल्पेश शेलार हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत कुंदेगावचे. याने देखील खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 23 धावा धावफलकावरती आहेत आणि इथून 2 षटकांचा खेळ संपला. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दर्शन लानलंय. चालू हंगामामध्ये दर्शनची कामगिरी खूप सुरेख राहिली आहे. गोलंदाजी आणि त्याची फलंदाजी याकरिता या खेळाडूला ओळखलं जातं. आता इथे गोलंदाजी करताना तो पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज दिवेश. अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न, चेंडूवरची नजर हटवली. ऑनसाइट मध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे, पण खऱ्या अर्थानं हा फटका खेळणं गरजेचं आहे का, हा एक प्रश्नचिन्ह आहे. पहिला बॉल इथे डॉट आलाय. दर्शन चांगली गोलंदाजी करतोय. चालू हंगामामध्ये चांगला परफॉर्मन्स त्याचा राहिलाय आणि त्याच अनुषंगाने त्याला इथे गोलंदाजी ट्रॅकवरती आमंत्रित केलंय. इथे मात्र पाहिलं तर फुलटॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन, एक व्यतिरिक्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे सरसावतीये. 24 धावा धावफलकावरती. पहिला बॉल डॉट आणि त्यानंतर सिंगल आली आहे. एक एक बॉल खूप महत्वाचा आहे. हर्षद पाटील सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. विनंती आहे, आपला मुख्य रस्ता आहे, त्या मुख्य रस्त्यावर कोणी गाड्या पार्क करू नका. आपल्यामुळे कोणाला प्रॉब्लेम नको व्हायला, ही सूचना आपण लक्षात घ्या. दर्शन षटकातला पुढचा बॉल घेऊन जाईल हर्षद पाटीलच्या विरोधात. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. यावेळेला हर्षद पुन्हा एकदा बरसलाय. पुन्हा एकदा पाहिलं तर चेंडूला फेकून दिलंय आउट ऑफ दी पार्क. 6 धावांसाठी येतोय हाय अँड हँडसम षटकार. हेच बाद होणाऱ्या फलंदाजांना कार्य करायचं होतं. एका मागोमाग त्यांनी आपल्या विकेट्स गमावल्या. त्यांना फक्त एक करायचं, हर्षद पाटीलला स्ट्रायकर एंडवरती आणायचं होतं. दिवेशने केलं, परंतु त्याला देखील उशीर झालाय. धावसंख्या 6 ने पुढे पोहोचते. एकंदरीत 30 धावा धावफलकावरती. हर्षद पाटीलची विकेट या मॅच मध्ये खूप महत्वाची असेल एसबी स्पोर्ट्स संघासाठी. सागर पाटीलला त्याच्या बुद्धीचा वापर करावा लागेल, जॉन्टीला त्याच्या बुद्धीचा वापर करावा लागेल हर्षद पाटीलसाठी. पुढचा बॉल दर्शन घेऊन जाईल हर्षद करिता. यावेळेला पुन्हा एक बिग हिट केलाय. अतिरिक्त उंची गाठली आहे आणि लांबी देखील गाठली आहे. हर्षद आज सांगतोय, मी माझ्या नावाची डंका, मी माझ्या संघाची डंका फुंकण्याकरिता या कुंदे नगरीत दाखल झालोय. या इनिंग्स मधला हा 4था A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. रानी तुला मैं प्यार करसू डार्लिंग धन्यवाद डीजे. सलगच्या 2 बॉल वरती 2 षटकार. षटकारांची हॅट्रिक इथे संपन्न होईल का? 36 धावा धावफलकावरती आहेत. या अगोदर 2 षटकार. या षटकात देखील 2 षटकार येत आहेत. बरसलाय हर्षद पाटीलला रोखणं जणू कठीण वाटू लागलंय. 36 धावा धावफलकावरती आहेत. अफलातून बॅटिंग. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये. बॉल क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील का सागर पाटील? खूप दूरवरचा अंतर कापून चेंडू पर्यंत पोहोचले. जरूर प्रयत्न खूप चांगले होते सागर पाटीलचे आणि त्यानंतर हा चेंडू धरतीला दान केला आणि त्यानंतर ही सिंगल आली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल 37 अंकावरती. हर्षदची विकेट सागर पाटीलला देखील ठाऊक आहे किती महत्वाची आणि त्यासाठी त्याने परिकष्टा देखील घेतल्या होत्या. ज्या वेळेला आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या स्तरावरती पाहिलं तर ज्या वेळेला सचिन रमेश तेंडुलकर सर बॅटिंग करण्यासाठी सज्ज व्हायचे त्यावेळेला समोरचे टीम 11 खेळाडू त्या विकेटसाठी जीव का प्राण एक करायचे आणि तेच कार्य त्यात एसबी दलोंडे संघाकडून देखील पाहायला मिळतंय. हर्षदच्या विकेटसाठी ते प्रयत्न करतायत. षटकातला पुढचा बॉल घेऊन यावेळेला मात्र पाहिलं तर नशिबाची साथ मिळेल का नाही. चांगलं एसटी रक्षण. एसटीच्या मागे चांगला चेंडूला स्टॉप केला गेला. कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाही. या 3 षटकांचा खेळ इथे मात्र संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 37 अंकावरती. शेवटचे 6 बॉल खूप महत्वाचे आहेत. हर्षद पाटीलची पहा काय बॅटिंग आहे. 7 बॉल मध्ये तब्बल 26 धावा त्याने काढल्या. तर दुसऱ्या बाजूने दिवेशने 4 चेंडूचा सामना करत अवघ्या 2 धावा काढल्या
आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर 4 विकेट्स गमावल्या. पहिली विकेट्स आली तुषारची, त्याचनंतर आशिष पाटील आणि त्याचनंतर पाहिलं तर सचिन बाद झाले आणि त्याचनंतर रितेश शेलार बाद झाले. परंतु इथे खऱ्या अर्थानं डावाला सावरलाय हर्षद पाटीलनं. डावाला तो सांभाळतोय, किल्ला लढवतोय, झुंजतोय, संघर्ष करतोय. अगदी पाहिलं तर इतिहासामध्ये पाहिलं तर ज्या वेळेला कोंढाणा सर करण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेंना पाठवलं, अनेक मावळे रक्तबंबाळ पडले, अनेक मृत्युमुखी पावले, परंतु तानाजी मालुसरेंनी त्यांची जिद्द सोडली नाही. अंतिम क्षणापर्यंत त्यांनी लढत लढली आणि कोंढाणा सर केला. म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या किल्ल्याला नाव दिलं. गड आला पण सिंह गेला, त्याचं नाव सिंह म्हणजेच आपले तानाजी मालुसरे. इथे हर्षद देखील त्याच पद्धतीने लढतोय, झुंजतोय. एक बाजूने डाव कोसळलाय आणि त्या डावाला सावरण्याचा प्रयत्न हर्षद पाटील करतोय. करण इथून गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय हर्षद पाटीलला येणारे 6 चेंडू खूप महत्वाचे असतील. दोन्ही टीमसाठी येणाऱ्या 6 बॉलवरती टार्गेट सेट केलं जाईल. हर्षद या मॅच मध्ये बरसलाय, त्याची बॅट तळपली आहे. पहिला बॉल करणचा राईट टर्म ओव्हर द विकेटने. अकुट टप्प्याचा बॉल लेटकट करण्याचा प्रयत्न, ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल, पंचांचा वाईटचा इशारा. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली जाईल 38 धावा. चला मॅच सुरू करा. रिव्ह्यू नाही आहे, अंपायर चा निर्णय अंतिम असेल. 38 धावा धावफळकावरती आहेत. तर पहिलाच बॉल स्वेअर पाहायला मिळाला ऑफस्टम्पच्या बाहेरचा आणि त्यानंतर पंचांनी वाईट घोषित केलाय. चांगल्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करतोय एस एस स्पोर्ट्स ठाणे संघ. हर्षद इथे मात्र बरसलाय आणि मात्र करणला इथे विकेट टू विकेट गोलंदाजी करावी लागेल. अगदी ज्या पद्धतीने षटक क्रमांक 2 मध्ये सागर पाटीलने थोडीशी धावगती थांबवली होती. इथे स्टेप अप उठवून खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल, पुन्हा एकदा स्वेअर मारा पाहायला मिळाला. सलगचा हा दुसरा बॉल आहे जो ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवलाय. म्हणजे खऱ्या अर्थानं पाहिलं तर करण फलंदाज हर्षद पासून दूर अंतरावरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतोय. हर्षदने यावेळेला स्टेप आउट होण्याचा प्रयत्न केला, शेवटच्या क्षणाला चेंडूला सोडून दिला. त्याला देखील ठाऊक आहे की हा चेंडू अतिरिक्त बाहेर आहे. 39 धावा धावफळकावरती. करणचा पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेटने. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक, हवेमध्ये बॉल, झेल टिपला जाईल पॉइंट क्षेत्रामध्ये. हर्षदच्या खेळीचा इथे अंत झालाय. 5वा धक्का. निम्मा संघ परतीच्या प्रवासाला जात असताना एस एस स्पोर्ट्स ठाणे संघ. BMW घेऊन आला फुलटॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. मिडॉन कडे क्षेत्ररक्षक सागर पाटीलला हुलकावणी. नशिबाची साथ असली तर तुम्हाला कोणी रोखणार नाहीये. परेश साठी हा लकी चौकार आलाय. या ठिकाणी शुभागमन होत आहे उचाट गावचे सुपुत्र आणि त्यानंतर मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे उचाट गावचे सुपुत्र सन्मानाने शैलेशजी मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपणास विनंती करेन आपण देखील सन्मानाने या व्यासपीठावरती यायचं आहे. षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेला मात्र ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल, पुन्हा एकदा स्पिअर मारा. या षटकामध्ये अतिरिक्त धावा खूप दिल्या जात आहेत. त्या धावा कुठेतरी रोखाव्या लागतील करणला. धावसंख्येचा फळक आपण पाहू शकाल. एकंदरीत जाऊन पोहोचलाय तब्बल 44 अंकावरती. सागर हर्षद पाटीलच्या खेळीचा अंत झाल्यानंतर परेश आलेत आणि परेशांचा विचार केला तर काहीच दिवसात ते विवाहबद्ध देखील होतील, लग्नाच्या बंधनात अडकतील. यावेळेला खोलवर टप्पाचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला लॉंग दी कार्पेटने चेंडूला ढकललाय. अगदी पाहिलं तर दुसऱ्या धावेसाठी आमंत्रित केलं गेलंय आणि त्यानंतर फलंदाज इथून बाद होतील दिवेश. धन्यवाद डीजे. एकदम मिळेल 45 धावा. परेश पाटील आहेत, खूप अनुभव त्यांच्या पाठीमागे देखील आहे.
कारण या विभागामध्ये प्रथमच आपण पाहिलं तर लीग पद्धतीचे सामने आयोजित केले होते शिरोळे ग्राउंडवरती. आज देखील तो सामना मला आठवतो. आय थिंक 2018-19 तो ती स्पर्धा असेल आणि लीग पद्धतीच्या मॅचेस होते. चाणे विरुद्ध मोरणी असा सामना होता आणि 1 बॉल 6ची गरज असताना परेश पाटीलनं मिलिंद शिंदेला षटकार लगावला होता आणि एस स्पोर्ट्स चाणे संघाला क्वालिफायर करून दिलं होतं. म्हणजे गुणवत्ता या खेळाडूकडे आहे. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय 45 धावा धावफळकावरती आहे. 3 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे आणि अशा स्थितीमध्ये परेश पाटील यावेळेला मात्र पाहिलं तर ऑन द राईज खेळला गेलाय मिडॉन क्षेत्राकडे. सागर पाटील तिथे देखील थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं परंतु फेकी परफेक्ट आहे सागरची. इथे परेश बाद होईल. तर मी या ठिकाणी आमंत्रित करतोय या व्यासपीठावरती विकी वारगडे जे आई गावदेवी स्पोर्ट्स वडवली बी संघाचे आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत. आपणास विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. धावसंख्येचा फळक पाहतोय. धावा धावफळकावरती जोडल्या गेल्या 1च्या साहाय्याने 46 धावा. 2 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे आणि अशा स्थितीमध्ये फलंदाज दीक्षितला पाठवलंय. एकंदरीत 7 विकेट्स गमावल्या आणि काल देखील आपण पाहिलं क्वालिफायरचा सामना बाबा स्पोर्ट्स केळे आणि जय बजरंग कुंदे बी या 2 संघादरम्यान जो सामना झाला तिथे देखील कुंदे बी टीमनं तब्बल 7 विकेट्स गमावल्या. असं वाटत होतं बाबा स्पोर्ट्स केळे संघ विजय होईल परंतु नशिबाची साथ त्यांना मिळाली नाही आणि या स्पर्धेतून त्यांना परतीच्या प्रवासाला जावं लागलं. विकी वारगडे यांचं या ठिकाणी शुभागमन त्यांचं हार्दिक स्वागत आहे. धावसंख्येचा फळक पाहतोय 46 धावा धावफळकावरती 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. दीक्षितला संधी मिळाली आहे. 9व्या क्रमांकावरती त्याला धाडलं गेलंय. लेफ्ट हँड बॅट्समन दीक्षितसाठी हे 2 बॉल खूप महत्वाचे असतील आणि दोन्ही टीम्स करिता विशेषतः महत्वाचे असतील. येणाऱ्या 2 बॉलवरती टार्गेट सेट केलं जाईल. अशा स्थितीमध्ये आपण पाहतोय गोलंदाज करणला महागडे षटक आतापर्यंत 7 बॉल त्याने हाताळलेत ज्यामध्ये 3 वाईट बॉलचा मात्र खेळ पाहायला मिळाला. यावेळेला मात्र पाहिलं तर बॅटची टॉपेज लागून शॉर्ट थर्ड बॅट मध्ये हा बॉल आणि त्यानंतर एक धाव इथे मात्र मिळेल. 1 धावेने टीमची धावसंख्या फळकावरती एकंदरीत जाऊन पोहोचले 47. अंतिम बॉल आहे. अंतिम बॉलवरती मोठा फटका आला तर सन्मानजनक टोटल आपल्याला पाहायला मिळेल. दीपेश आक्रमक दाखवावी लागेल कारण टीम एसबी स्पोर्ट दलोंडे संघाकडे पाहिलं तर त्यांची सर्वात जमेची बाजू काय तर त्यांची स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आणि अशा स्थितीमध्ये मोठा फटका येणं अत्यावश्यक आहे. करण धावायला सुरुवात करतायत अंतिम बॉल घेऊन. यावेळेला मात्र सरळ बॅटने बॉलर बॅक ड्राइव्ह पाहायला मिळेल आणि फलंदाज इथे बाद होईल. आणखीन एक धक्का एस स्पोर्ट्स आणि संघाला. 47 धावा धावफळकावरती 48 ची आवश्यकता आहे परंतु सकाळच्या सत्रापासून आपण आतापर्यंत इतिहास पाहिला तर पहिल्या षटकामध्ये पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये टीम चाणे संघाला 48 धावांची गरज होती. दुसरा सामना पाहिला तिथे 49 धावांची गरज होती आणि सामना क्रमांक 3 मध्ये पाहिलं तर तिथे देखील 48 धावांची गरज होती आणि सामना क्रमांक 4 मध्ये आपण पाहतोय इथे देखील 24 बॉल 48 ची आवश्यकता. थँक्यू. चला यानंतर दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहा. माझा प्रवीण पहिल्या सामन्यामध्ये 47 धावा केल्या होत्या 48 टार्गेट होतं. दुसऱ्या मॅच मध्ये 47 आणि तिसऱ्या मॅच मध्ये 41 होतं. चला दोन्ही संघनायक या ठिकाणी उपस्थित राहा. सन्माननीय शैलेजी मोरे यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेक करणार आहोत. शैलेजी मोरे साहेब आपण या. उचार गावचे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले शैलेजी मोरे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक करणार आहोत. शैलेजी मोरे आपण या आमच्या टॉस बॉक्स मध्ये आणि त्या ठिकाणी चला आमचा टॉस बॉक्स खाली करायचा आहे. एकच गावामधील 2 धुरंधर टीम आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद संदीप. तर या ठिकाणी आपले प्रमुख अतिथी प्रमुख मान्यवर काही क्षणामध्ये या ठिकाणी आपल्या इथे शुभागमन होईल. मी आयोजकांना विनंती करेन आपण त्यांच्या स्वागतासाठी इथे सज्ज राहायचं आहे. सन्माननीय कैलास देवा जाधव साहेब या ठिकाणी काहीच क्षणामध्ये उपस्थित होणार आहेत तर मी आयोजकांना विनंती करेन आपण सज्ज राहायचं आहे. ओर टू टॉस बॉक्स. नाण्याच्या 2 बाजू असतील. एका बाजूला महायुतीचे 20-25 तर दुसऱ्या बाजूला KSK अर्थात कुंदे स्पोर्ट्स कुंदे. कोणता संघाने कॉल देईल? विकी वारगडे आणि तेजस वारगडे आपण पाहतोय. विकी वारगडे कॉल दे. आई गावदेवी वडवली बी. महायुती चषकाचा कॉल आहे आणि महायुती चषक 20-25 नाणेफेक जिंकली आहे.
मान्यवरांना विनंती करेन की आपल्या सर्व दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन आपण पुन्हा एकदा विराजमान व्हायचे मंचावरती. चला दोन्ही संघाने आपण बसून घ्या. नाणेफेक मध्ये जिंकली आहे अर्थातच टीम आई गावदेवी वडवली बी संघ. दोन नाणेफेक जिंकली अर्थात आई गावदेवी वडवली बी संघाने. 4 षटकांचा सामना असेल. अगदी सर्वप्रथम विचारेन की आज एकाच गावचे दोन संघ एकमेकांच्या समोर येऊन उभे ठाकलेत. काय म्हणशील आजच्या मॅचचा काय प्रेशर किंवा काय मुवमेंट असेल तुमच्या दोन्ही संघांच्या कॅप्टनशी आज? काय नाही, ही एक मैत्रीपूर्व लढत असेल. दोन्ही गावातले काय वादविवादाचा काही विषयच येत नाही. सगळे म्हणजे व्यवस्थित आहे सगळं. नाणेफेक जिंकली. तू 4 षटकांचा सामना असेल. निर्णय काय घेशील? क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षक घेणार आहात. मात्र 4 षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज चांगल्या ताकदीनिशी या संपूर्ण स्पर्धा पाहिल्या. त्यामुळे चांगला खेळ करताना पाहायला मिळाला. या मॅचमध्ये त्यांना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. कारण की क्रिकेट आहे, यामध्ये कोणी 1 रनावर पण आउट होतो, कोण 50 पण करतो. त्यामध्ये काही सांगू शकत नाही. अनिश्चिततेचा खेळ येतो. या संपूर्ण आयोजनाबद्दल काय म्हणशील की ही स्पर्धा या विभागातील एक आपल्या असोसिएशनमध्ये चांगली मानाची सन्मानाची स्पर्धा आहे. या स्पर्धेबद्दल तुझं मत काय आहे? स्पर्धा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एकदम फर्स्ट क्लास भरवलेले आहे आणि दरवर्षीप्रमाणे एकदम व्यवस्थित खेळ होतो. इथे काही अडीअडचणी येत नाही. त्यामुळे KSK वाल्यांचं धन्यवाद. कॅप्टन आपण पाहतोय तेजस वारगडे. नाणेफेक गमावली तर नाणेफेक जिंकली असते तर निर्णय काय घेतला असतास? आम्ही फलंदाजीच घेतली असती आणि जे हवं होतं ते आता तुझ्या वाट्याला आलंय. फलंदाजी करत असताना आता मात्र प्रतिस्पर्धी संघ आपल्या परिचयाचा आहे. एकाच संघामध्ये काही काळापासून आपण खेळत होता आणि आता मात्र त्यांच्यासमोर फलंदाजी करायची आहे. त्यांच्या समोर किती टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल? आता विचार केला टार्गेटचा तर विक्रम सारखा फलंदाज आणि सुखदेव सारखा फलंदाज आहे, तरी पण आम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू आणि कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करू. हे संपूर्ण ॲटमॉस्फिअर पाहताय स्पर्धेचं. या स्पर्धेमध्ये 4 षटकांचा सामना आहे. दोन्ही संघ तुम्ही एकाच गावचे आहात. काय तू ॲज अ कॅप्टन म्हणून काय म्हणशील या सामन्याबद्दल की काय प्रेशर असेल, काय मुवमेंट असेल? धन्यवाद संदीप. तर या ठिकाणी शुभाग म्हणतोय भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय ज्ञानेश्वर भाऊ पष्टे यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं महायुती चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक आणि नक्कीच दादांचं आपण स्वागत करूयात. त्यांच्या समवेत नितीनजी शेलार साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील सरचं स्वागत. मुकेशजी बराडे हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अनेक मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहेत. आता नुकतंच ज्यांचं शुभागमन झालं भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय ज्ञानेश्वर भाऊ पष्टे साहेब त्यांच्या समवेत आपण पाहतोय अगदी आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व मुकेश बराडे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय नितीन दादा शेलार हे उपस्थित आहेत. या तिन्ही मान्यवरांचं आपण मनाच्या अंतःकरणापासून करूयात स्वागत. आणि दुसऱ्या डावाला झाली आहे सुरुवात आणि यानंतर आपल्याला आवाज ऐकायला मिळेल माझे साथी समालोचक मित्र संदीप पाटील सर यांचा. थँक्यू सो मच. अगदी डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी या मंचावरती उपस्थित होताना आपण पाहिलं. अर्थातच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीणचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वरजी गुरुनाथ पस्ते साहेबांचा शुभागमन झालं. त्यांच्या सोबतीने मुकेशजी बराडे एक भारतीय जनता पार्टीचा मोंडूल शिरोळे गणाचे अतिशय धडाडीचे कार्यकर्ते आणि त्याच्या सोबतीने नितीनजी शेलार यांच्या शुभागमन झालं. वेलकम, सुस्वागतम, स्वागतम स्वागतम स्वागतम. मॅच आपण पाहतोय. पहिला चेंडू पाहायला गेलं तर अतिशय खराब चेंडू होता. अवांतर चेंडू मात्र सांगता झाली. इट इज लीगल चेंडू नाही, इनलीगल चेंडू आहे. लीगल चेंडू प्रस्थापित करावा लागेल. वेलकम ओम साई क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष हर्षद पाटील बिट्टू यांचं स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पहिला चेंडू सचिन पाटील यांना आपण पाहतोय. पप्पू या नावाने त्याला संबोधलं जातं. समोर जॉन्टी सागर भोईर. फटका दमदार आहे. पॉवरफुल, डिलाइटफुल, वंडरफुल. इट्स अ गॉन 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 गॉन. षटकार. सर्वांच्या सुखदुःखामध्ये नेहमीच तत्परतेने कार्यशील असणार नुकतंच आता शुभागमन होत आहे. आपण पाहू शकाल ज्यांच्या माध्यमातून आम्हाला 3ऱ्या क्रमांकाची पारितोषिक मिळालंय. अर्थात किरण काशीनाथ पाटील साहेब उद्योगपती दिगाशी
सन्मानित किरणजी बांगेर साहेब शुभागमन झालं. वेलकम आपण या मंचावरती. आणि त्यांच्या सोबतीने राजेंद्रजी थुळे साहेब हे ग्राउंडचे मालक ज्यांच्या माध्यमातून ग्राउंडची व्यवस्था आम्हाला प्राप्त झाली आहे. दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. किरणजी बांगेर साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झाला. आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम स्वागतम स्वागतम स्वागतम. त्याच्या सोबतीने या मैदानाचे मालक अर्थातच राजेंद्रजी थोळे साहेब यांचा देखील शुभागमन होत आहे. या दोन्ही मान्यवरांचं आम्ही करतोय सहर्ष वेलकम वेलकम वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. धन्यवाद संदीप. नक्कीच करमाळे गावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय किरणदादा बांगर आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय राजांजी थुळे साहेब ज्यांनी या मैदानाची व्यवस्था आपल्याला या स्पर्धेला करून दिली. त्यांचं नक्कीच या स्पर्धेनिमित्त आपण करूयात मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत. वेलकम दादा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या मंचावरती उपस्थित असलेले सर्व प्रतिष्ठित व्यक्ती आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने या विभागामध्ये या संपूर्ण अंबाडी परिसर असेल या भिवंडी ग्रामीण मध्ये सर्वांना हवंसं वाटणारं व्यक्तिमत्व म्हणजे ज्ञानेश्वरजी गुरुनाथ पस्ते साहेब. आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात शैक्षणिक सामाजिक आणि सर्व क्षेत्रामध्ये कार्यशील अग्रेसर असणारे हे व्यक्तिमत्व. आणि नुकतंच जी निवडणूक पार पडली त्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने विकासाची वारी कोहिनूर हिरे शांतारामजी बोरी साहेबांच्या विजयामध्ये मोंढुल गटामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा होता ते ज्ञानेश्वरजी गुरुनाथ पस्ते साहेब यांना आपण देखील पाहू शकाल या मंचावरती. त्यांच्या सोबतीने आमचे मुकेश बराडे आमचे अगदी जवळचे मित्र, त्यांच्या सोबतीने नितीनदादा शेलार हे देखील उपस्थित झालेत. त्यांच्या सोबतीने करमाळगावचे किरणदादा बागर यांच्या देखील शुभागमन झालं. त्यांच्या सोबतीने या मैदानाचे मालक अर्थात राजेंद्रजी थोळे साहेबांच्या देखील शुभागमन झालं. वेलकम. या संपूर्ण मान्यवरांचं या कुंदे स्पोर्ट्स कुंदे आयोजित या महायुती चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम स्वागतम स्वागतम स्वागतम. पहिल्या चेंडूत षटकार ठोकत असताना मात्र दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक करून दिले सचिन पाटील पप्पूने. सागर बोर जॉन्टीलने पहिल्या चेंडू षटकार ठोकल्यानंतर त्याला बाद करून घोषित केलं. फटका चांगला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे मात्र बनून राहतील प्रेक्षक. हा चेंडू देखील जाईल. इट्स अ बाउंड्री, लाईनच्या बाहेर षटकार. अफलातून शॉटफुल पॉवरफुल डिलाइटफुल वंडरफुल षटकार ठोकलाय. फलंदाज आपण पाहतोय करणच्या माध्यमातून. सचिन पाटील याच्यावरती आक्रमण सुरुवात केली. दोन षटकात आतापर्यंत आले. हा चेंडू देखील शॉटफुल आहे मात्र फटका चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडले. क्षेत्ररक्षक धावतायत मात्र चेंडू अडवतील. गॅदर करेपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. या ठिकाणी धावांचा ओघ वाहताना पाहतोय, धावा येताना आपण पाहतोय. चेंडूवरती मात्र धावा येणं गरजेचं असतं. निर्धाव चेंडू फेस करणं हे कोणत्याही गोलंदाजाला फलंदाजाला आवडत नसतं. मात्र त्या ठिकाणी हा चेंडू मात्र 2 धावांसाठी कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावा. आणि खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये जर पाहायला गेला तर चांगली गोलंदाजी करत असताना सचिन पप्पू वरती मात्र 2 षटकार ठोकल्यानंतर आता 15 वरती त्याने धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. सागर पाटील अजून एकही चेंडू फेस करता आला या षटकामध्ये. पुढे सरसावले होते आणि या ठिकाणी मात्र बॅटची एच अँड टेकन. फलंदाज होईल बाद मात्र धक्का क्रमांक दुसरा. जरी धावा 15 आल्या असेल तरी देखील 2 गडी गमावले गेलेत. डॅडी ग्रुपचे सन्माननीय अध्यक्ष उपाध्यक्ष या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 1000 रुपयाची रोख रक्कम आम्हाला मिळाली आहे. त्यांचा देखील हार्दिक हार्दिक आभार असेल. डॅडी ग्रुपचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या सन्मानित संदीपजी पाटील यांचा शुभागमन झालं. वेलकम स्वागतम, आपलं स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. रांजणोळी गावचे उद्योगपती संदीपजी पाटील यांचं शुभागमन झालं. वेलकम. या आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम. आता आपण मंचावरती पाहू शकाल आमचे ज्ञानेश्वर गुरुनाथ पस्ते साहेब. त्यांच्या सोबतीने त्यांचे अगदी जवळचे अनुयायी मुकेश बराडे बासे अर्थातच या शिरोले मोंडुल गटातील एक अतिशय धडाडीचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कपिलजी पाटील यांचे कट्टर समर्थक. त्या सोबतीने नितीन दादा शेलार त्यांच्या सोबतीने
फलंदाज नवीन दाखल झाला इन ॲट नंबर 4 वरती. चला मास स्पीडअप करायची आहे. हर्ष आले नवीन बॅटर. हर्ष की चांगली फलंदाजी करू शकतो. वेलकम सुस्वागतम दिनेशजी भोईर साहेब या स्पर्धेचे प्रणेते अर्थात त्यांचा शुभागमन होता आपण पाहतोय. या अंबडी परिसरातील एक मोठं व्यक्तिमत्व आणि संदीप दादा पाटील याचा शुभागमन झाला. वेलकम साहेब आपल्या या मंचावरती कुंदे स्पोर्ट्स कुंदे आयोजित या महायुती चषकामध्ये संदीप दादा पाटील आणि आमचे दिनेश भोईर यांचा शुभागमन होता असं आपण पाहतो. त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. फटका पहा दमदार शॉट एम पुल पॉवरफुल डिलाइटफुल वंडरफुल. डावाची सुरुवात आपल्या अवघी षटकाराने करताना पाहायला मिळाला. फलंदाज सागर पाटील हा खेळाडू चर्चेतला असतो. नेहमी त्याच्या बॅटमध्ये षटकार येताना आपण पाहत असतो. शॉट एम पुल पाहायला मिळाला. सागर पाटील या फटक्यांसाठी ओळखला जातो. सागर पाटीलची बॅट ज्या दिवशी तळपते त्या दिवशी मात्र कोणताही गोलंदाज असो त्याच्यावरती तो फक्त आक्रमण आणि फक्त आक्रमण करत असतो. यात त्याने पहिल्या चेंडूत सिद्ध केलंय आणि आपल्यामध्ये असलेली सिद्धता कर्तृत्व दाखवणारे तो सध्या फलंदाजी करतोय. त्याच्याकडे असणारा क्लास तो दाखवतोय. त्याच्याकडे असणारा तो क्षमता क्वालिटी दाखवत असताना हा क्वालिटीचा षटकार ठोकलाय. आज सागर पाटील या मॅच मध्ये पुनरागमन करत असताना आपल्या डावाची सुरुवात षटकाराने केली आहे. अजून मोठ्या इनिंगला पेश करेल का समोर मात्र तुषार भोईर आले बॉलिंग ट्रॅक वरती. हा चेंडू मात्र एक षटकार ठोकल्यानंतर कमबॅक करण्यासाठी प्रेशर बिल्डअप झाली मनामध्ये आणि हा कुठेतरी बचावात्मक चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. त्याच अनुषंगाने हा अवांतर चेंडू फेस टाकला गेला. हर्षद पाटील कुठेतरी टेन्शन मध्ये दिसतात की खूप चांगला खेळ त्यांच्यामधून राहिला होता. मात्र अगदी शांत संयमाने ही मॅच बघतायत. धावसंख्या 22 झाली आहे. 2 गडी गमावले गेले. 2 गड्यांच्या मोबाईलला 22 धावा. 22 धावा जमा करत असताना आपण पाहतो 2 गडी गमावले गेले. सागर पाटील आहे अजून फुलटॉस आहे. स्टेपआउट झाले तर मात्र क्षेत्राचे पोहोचतील का नाहीये. त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू निघून गेला. इट्स अ बाउंड्री. लाईनच्या बाहेर दमदार क्वालिटीचा हा येतोय क्लासिकल चौकार. या ठिकाणी काहीच क्षणामध्ये सन्माननीय सचिनजी पाटील मागाटणे यांचा या ठिकाणी शुभागमन होत आहे. मी आयोजकांना विनंती करेन आपण त्यांच्या तयारीसाठी सज्ज राहायचं. फटका फसलाय मात्र त्या ठिकाणी ज्वाला रचलं होतं तुषार भोईरने त्या जाळ्यामध्ये अडकवलं गेलं. त्या ठिकाणी शांत संयमाने खडे उभे होते आणि त्या ठिकाणी झेल टिपली आहे. संघाचा अस्त्र या ठिकाणी बाहेर जात असताना मात्र पाहतो सागर पाटील बॅक टू द डगआउट. या ठिकाणी शुभागमन होत आहे. सन्माननीय सचिनजी पाटील युवा नेतृत्व मागाटणे गावचं या ठिकाणी त्यांचं उपस्थिती लाभते या स्पर्धेमध्ये. त्यांचं सहर्ष स्वागत. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्यानंतर त्यांचे बंधू सन्माननीय बंटी शेठ पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील महायुती चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण सन्मानाने या व्यासपीठावरती यायचं आहे आणि या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. सचिन दादा पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन. त्यांच्या समवेत आपण पाहतोय बंटी शेठ पाटील त्यांचे बंधू या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या दोन्ही मान्यवरांचं मनाच्या अंतःकरणापासून आपण करूया हार्दिक स्वागत. नक्कीच मागाटणे गावचं युवा नेतृत्व म्हणून सातत्याने चर्चेत असणारे 2 व्यक्तिमत्व या 2 बंधूंची जोडी आपण या व्यासपीठावरती पाहतोय. बंटीदादा पाटील त्यांच्या समवेत सचिनदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. महायुती चषक 2025 मध्ये आपल्या पुण्याच्या एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन बॅटर येताना आपण पाहतोय मयूर भोईर खान येतात. या ठिकाणी मात्र एस्टनच्या मध्ये सापडल्या का अपील केली होती मात्र अपील फेटाळली आहे. आता मात्र संघाचे 2 खेळाडू प्रमुख बाद झाल्यानंतर
आता प्रेशर आले 14 चेंडूमध्ये 22 करायचे आहेत आणि आता मात्र पाहावं लागेल कशा प्रकारे हे बॅटल असेल. तुषार भोईर बॉलिंग ट्रॅक मध्ये स्वतः कॅप्टन आहेत. समोर मात्र मयूर भोईर खान याला आपण पाहतोय फलंदाजी करत असताना. सागर पाटील सागर भोईर दोन्ही बाद झालेत. दोन्ही सागर बाद असताना मात्र आता हर्ष आणि मयूर भोईरला ही फलंदाजी डाव सावरावा लागेल. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू ढकलून दिला फक्त ग्लान्स करत असताना हा चेंडू जाईल इट्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4 चौकार. अंगारों का अंबर सा लगता है मेरा सामने मेरी काय क्लासिकल फटका सजवला. या खऱ्या अर्थाने या फटक्याची आवश्यकता होती. लेटकेट फटका अगदी ग्लान्स केलं उडवला गेला अगदी थर्डमॅन क्षेत्राच्या वरतून. हा चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला 4 धाब्यांसाठी. संघर्षाला वाचा फोडणार हा चौकार ठोकलाय मयूर भोईर खान या नावाने तो संबोधला जातो. अंडरआर्म क्रिकेट पासून सुरुवात केलेला हा खेळाडू आपण पाहतोय ज्याने अंडरआर्म क्रिकेट मध्ये धुमाकूळ घातला होता तो मयूर भोईर याने मात्र हा फटका देखील चांगला सजवलाय. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये गली रिजनला क्षेत्ररक्षक धावत आहे मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जाईल. इट्स अ बाउंड्री लाईनच्या बाहेर. असं वाटत होतं की ज्या ठिकाणी सागर पाटील बाद झाले तदनंतर मात्र कुठेतरी मॅच मध्ये शिरकाव करतील टीम एस स्पोर्ट्स ठाणे आणि तदनंतर मात्र 2 चौकार ठोकत असताना मयूर भोईरने आपला क्लास दाखवणारी फलंदाजी सुरुवात केली आहे आणि 2 चौकारांनी मात्र धावसंख्या आता 12 मध्ये 14 करायची आहेत. या मंचावरती उपस्थित आमच्या मान्यवरांना शुभ सन्मान मंचावरती केला जाईल आणि मी विनंती करेन की ड्रिंक्स ब्रेक आहे त्यामध्ये आपण शुभ सन्मान करून घ्यायचा आहेत. आमचे प्रमुख अतिथी या मंचावरती उपस्थित असलेले आमच्या मान्यवरांचा यथोचित मान सन्मान आदरातिथ्य स्वागत सन्मान हे करणं आमचं आद्य कर्तव्य आहे आणि त्याची आम्ही परंपरा जोपासण्यासाठी आम्ही शुभ सन्मान करत आहोत. आपण त्याचा स्वीकार करायचा आहे. विनंती करीत ज्ञानेश्वर भाऊ पस्ते आपण यापुढे. ज्ञानेश्वर गुरुनाथ पस्ते आपला शुभ सन्मान मंचावरती केला जाईल आपण या. आणि या स्पर्धेचे प्रमुख शिलेदार सुनील खालके यांच्या शुभ हस्ते मात्र हा शुभ सन्मान केला जाईल. ज्ञानेश्वर भाऊ पस्ते या आपण पुढे एक या विभागातील एक दानशूर व्यक्तिमत्व आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात सामाजिक शैक्षणिक असेच क्रीडा क्षेत्र असेल सर्वांमध्ये सर्वाधिक महत्वाचा मोलाचा वाटा उचलणारं गोड व्यक्तिमत्व अर्थात ज्ञानेश्वर गुरुनाथ पस्ते साहेबांचा यथोचित मान सन्मान. सुनील तालके या स्पर्धेचे शिलेदार यांचे शुभ हस्ते मात्र ज्ञानेश्वर भाऊ पस्ते यांचा शुभ सन्मान मंचावरती केला तर आपण पाहू शकाल. तसेच या मंचावरती ज्याचं नुकतंच शुभागमन झालं अर्थातच बंटी शेठ पाटील सन्मानित किरणजी बांगर साहेब आपण पुढे आपला देखील शुभ सन्मान मंचावरती केला जाईल. करमाळा गावचे समाजसेवक किरणजी बांगर साहेबांचा शुभ सन्मान मंचावरती केला जाईल. सुनीलजी तालक्यांचे शुभ हस्ते मात्र हा शुभ सन्मान केला जातोय. तसेच या मंचावरती उपस्थित असलेले ज्यांनी मात्र या स्पर्धेसाठी ग्राउंडची व्यवस्था आम्हाला करून दिली अर्थातच राजेंद्रजी थोळे साहेबांचा शुभ सन्मान मंचावरती केला जाईल. आपण या साहेब त्या स्वीकार करा आमचे स्वागताचा. अतिथी देवो भव ही परंपरा जोपासणार आहे. आपण आयोजन समिती पाहतोय. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आदरातिथ्य स्वागत सन्मान करणं हे आमचं असं कर्तव्य आहे आणि ते जोपासत असताना आपण राजेंद्रजी थोळे साहेबांचा शुभ सन्मान या मंचावरती आपण करत असताना पाहतोय. तसेच नितीनदादा शेलार या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या देखील शुभ सन्मान मंचावरती केला जाईल. आपण या नितीनदादा आपला शुभ सन्मान मंचावरती केला जाईल. धावसंख्या झाली 42 झाली आहे आणि अजून 6 धावांची गरज आहे. धन्यवाद.
जिल्हा परिषद ठाणे माजी विरोधी पक्ष नेते सन्माननीय कैलासदेवा जाधव साहेब यांच्या या ठिकाणी शुभागमन झालंय. निश्चितपणे महायुती चषक 2025 मध्ये साहेबांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. कैलाजी देवा साहेब या अंबाडी विभागातील एक नामवंत व्यक्तिमत्व आणि त्यांचं शुभागमन या ठिकाणी झालं. त्यांचं सहर्ष स्वागत. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सन्माननीय कैलासदेवा जाधव साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करतोय सन्माननीय संदीपजी पाटील साहेब. मी विशाल जाधव यांना विनंती करेन आपल्या शुभास्ते संदीप दादा पाटील यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. या स्पर्धेनिमित्त ते देखील या स्पर्धेला उपस्थित आहेत आणि त्याच अनुषंगाने आयोजकांच्या वतीने आपण त्यांचा सन्मान करत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. संदीप दादा पाटील यांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान आपण करत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. त्यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. सन्माननीय बंटीदादा पाटील युवा नेतृत्व मागाटणे गावचं. मी KSK चे सर्व खेळाडू आपण मंचासमोर या. आपण सर्वांच्या वतीनं दादाचा सन्मान या ठिकाणी करत आहोत आणि त्यांच्या समवेत दिनेशदादा भोईर देखील आपल्या समवेत उपस्थित राहतील आणि त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये बंटीदादा यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. युवा नेतृत्व आहे या विभागातील आणि मागाटणे गावचे सुपुत्र. सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तींनी भरारी घेतली असं व्यक्तिमत्व आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत. सन्माननीय बंटीदादा पाटील यांचं या ठिकाणी आपण शुभ सन्मान आयोजकांच्या वतीने करत आहोत. या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय दिनेशजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करत आहोत. करत आहोत. आपल्या या विनंतीला मान देऊन त्यांचे बंधू आपल्या समवेत उपस्थित राहिले. या स्पर्धेची शोभा वाढवली आणि आणखीन एक युवा नेतृत्व मागाटणे गावचं सन्माननीय सचिन दादा पाटील यांचं या ठिकाणी आपण यथोचित सन्मान करतोय आणि त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. या स्पर्धेनिमित्त त्यांची देखील उपस्थिती लाभली आहे आणि त्याच अनुषंगाने आपण दादांचा सन्मान करत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. सचिन दादा पाटील म्हटलं तर युवकांचं प्रेरणास्थान आहे, युवकांचं श्रद्धास्थान म्हणून संबोधलं जातं. या विभागामध्ये अगदी कुडूस परिसर असू द्या, अंबाडी परिसर असू द्या, दादांचं नेहमी सातत्याने खूप लाख मोलाचं सहकार्य आपल्याला लाभत असतं. अशा या गोड व्यक्तिमत्वाचा आपण या व्यासपीठावरती सन्मान करत आहोत. सचिन दादा पाटील मॅन फ्रॉम मागाटणे. या ठिकाणी पाहू शकाल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय सचिन दादा पाटील यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी आयोजकांच्या वतीने करत आहोत. दिनेशदादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. सातत्याने माजी केंद्रीय मंत्री कपिलदादा पाटील यांचे कट्टर समर्थक आणि निश्चितपणाने एक जुने जाणते क्रिकेटपटू आमचे मित्र सन्माननीय मुकेशदादा बराडे यांचा या ठिकाणी सन्मान होतो. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. मी किरण धाळके यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते मुकेशजी बराडे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. भारतीय जनता पार्टीचे एक